नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्याकडे एक केस होती खबीची, तुम्हाला सांगतो, बरोबर आठवलं. कुठली होती ती केस? कुठे घडली? वसई ईस्टला गुजराती फॅमिली. त्या मुलाच्या काकावरती खबीज होता. माहिती कोणालाच नाही आहे खबीज, पण तो कसा माहिती आहे का, आता खबीजचा प्रॉब्लेम काय माहिती, मंदिराची घंटी वाजली, मंदिरामध्ये आरती चालू झाली, भजन वगैरे चालू झालं ना, का तो अंगामध्ये येतो आणि देव असा प्रिटेंड करतो स्वतःला. हे आहे, लिटरली आहे. आणि तो कसा ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हलिंग वगैरे करायचा, आणि ट्रेनमध्ये कसे ते आपले भजन विरार वसईच्या ट्रेनमध्ये भजन चालू असं, भाई तिकडे अंगामध्ये घेऊन चालू, आम्ही आलोय देवालय आणि सगळे पाया पडून त्याच्या हे सगळे करायचे. आणि घरी आल्यावरती प्युअर व्हेजिटेरियन माणसं, गुजराती, कच्चे प्युअर व्हेजिटेरियन, नॉनव्हेजचं नाव प्रश्नच येत नाही. तो भाई नॉनव्हेज खायला लागलाय अचानकमध्ये, आणि जर जेवायला लागला तर किलोभर जेवतोय दाबून, 15-20 चपात्या ह्या अशा टेकवतोय, आणि घरातले परेशान हैराण झाले. शेवटी इकडून तिकडून त्यांना काढला, माझा कॉन्टॅक्ट आले, भेटले, बोलले त्यांच्यावरती देव खूप बेकार देव आलाय, आपण तुम्ही बघा त्याचं काय होतील ते देवाला लाईनीत, म्हणजे बघा त्याला काय पाहिजे काय नाही पाहिजे. आणि जेव्हा फर्स्ट टाइम बघितलं, खबीज तर पटकन येत नाही. जर त्याला भनक लागली ना का माणसाकडे काहीतरी काढू शकतो मला बाहेर, तो येत नाही. ते लोक असे संडासामध्ये जाऊन घुसणार, टॉयलेटमध्ये, घाणेरड्या ठिकाणी ते लोक लपतात. एवढी घाणेरड आहे शेवटी, ते भूत खूप घाणेरडं, ते अशा ठिकाणी जाऊन लपतात. म्हणजे आमच्या कुठलेही पॉवर आहे ना, आम्ही जे केलेले पॉवर, ते कधी घाणेरड्या ठिकाणी जाणार नाही. अशा ठिकाणी कोण त्याला हातच टाकू शकत नाही. कुठली पॉवर जाऊन त्याला खेचून बाहेर काढणार नाही, जाणार. तर त्याला बघितलं मी फर्स्ट टाइम, तेव्हा तो आला अंगा अगदी दाबून, देवाला हे वगैरे सांगितलं, तू घंटी वाजव जरा देवा घरी, भजन चालू कर, बघूया कोण येतोय. तो आल्यावरती मी स्वतः घाबरलो, अरे बापा, कुठून आलाय. बघितलं एक तर त्या एकदम विचित्र दिसतात, अक्षरशः मान नसते, आणि तुम्हाला ती दिसत पण होतं, दिसतोय तो, आणि तो हसतोय, तू काय करू शकतो बघूया आज. चॅलेंज वरती येते ना त्या गोष्टी सगळ्या. मी काय बोलतोय, मला तू बघू, तू काढू शकतो का मला. चाललंय आमचं आतमध्ये संभाषण चाललेलं आहे, मी बघतोय असते, तो माझ्याकडे बघतोय असते, बघूया कसं काय करतोय. शेवटी त्याच्या अंगात घुसवला त्याला, आणि तो जो नाचायला लागलाय, 100 किलोचा माणूस, एखाद्याने माझ्या झापडी जरी मारली असती त्यांनी, तरी मी तिकडे आडवा होतो. एवढा म्हणजे असा बसलोय बाजूला, आणि तो नाचतोय, आणि मध्ये कोण नाही, हे सगळे बाजूला घाबरलेत अंगात आल्यावरती. अरे म्हणतो कुणीतरी या, कमीत कमी मध्ये उभं तर नाहीच. शेवटी मग त्याला थंड केला, काय पाहिजे काय नाही पाहिजे, कुठला देव आहे असं विचारायला. शेवटी कुठला देव आहे बाबा, तुला काय पाहिजे. हो, मी यांचा कुळाचा देव आहे, मी आलो यांच्याकडे, मग यांच्यावरती मी खुश आहे, मग त्यांनी माझी सेवा करावी, असं सगळं चाललंय. आणि मी तोपर्यंत माझा ते कार्यक्रम मंत्रवित्रांचा चालू केला गपचूप, मनातल्या मनात. शेवटी फिरलो, उठलो, एक रिंगण मारलं, तेव्हा तो भाऊ अडकला. एकदा रिंगण कंप्लीट केल्यावरती विषय संपला, मग तो काय कुठेच जाऊ शकत नाही. मग त्याला घेतला, बाहेर काढला, त्याला काय पाहिजे ते सगळं सोडून दिला विषय, पकडला त्याला कसाही करून, त्याची प्रॉपर विधी करायला लावली या लोकांना. आणि मग आता तेव्हापासून तो माणूस आज एकदम व्यवस्थित. मग त्याला काय हवं होतं त्या खबीजला? त्यांना खायला पाहिजे, करायला पाहिजे, मेन ते कुठे कोणाशी कसेही चालू होतं. बापरे. एखाद्या फिमेलवरती जर एखादा आला असेल ना खबीज, तो त्या भाईची अक्षरशः हालत खराब करून टाकतो. म्हणजे तो आता येऊन त्या माणसा थ्रू त्याच्या इच्छा सगळ्या पूर्ण. आणि खबीजचा प्रॉब्लेम काय माहिती, तो एकटा कधी येत नाही. तो थोड्या टायमाने 2-4 अजून उचलून येणार, मग थोड्या टायमाने 2-4 अजून जमा करणार, अशी पूर्ण अख्खा अंग भरून टाकतो. आणि मग तो त्रास, अंग दुखतंय, पोटात दुखतंय, इकडे सुजलंय तिकडे सुजले, आजारपण सब कम्प्लीट वाट लावून टाकतो. पण बनतात कोण खबीज, कसे बनतात? कारण मला वाटतं त्यांचं पण काहीतरी असेल की हे सगळे रागात मेलेले असतात ना, म्हणजे ज्यांना अगदी खुनी स्वभावाचे, जे एकदम नाहीच, म्हणजे रागच आहे त्यांच्यामध्ये, मेले तरी हे नाही, अशी लोक. त्यांचं ते रूपांतर नंतर त्यात होतं. आणि तुम्ही आता रिंगण बद्दलही बोलत होता, तर ते काय होतं? ते आमच्या गुरुनी जे शिकवलेलं आहे त्या मंत्राने आम्ही रिंगण मारतो. मग त्याच्या बाहेर जाऊ शकत नाही, कारण ते मंत्राने केलेलं आहे, शक्त्या उभ्या असतात त्याच्यामध्ये, त्याच्या बाहेर ट्रॅप होऊन जातं, त्याच्या बाहेर नाही जाऊ शकत. मला अजूनही तुमचे केसेस ऐकायला आवडतील, जे तुम्ही असे सॉल्व्ह केले आहेत किंवा तुम्ही बघितले आहेत.
नाशिकची केस होती तशीच. एक मुलावरती होता छोट्या, किती 16-17 वर्षाचा मुलगा होता, छोटाच झाला आपल्या तो, लहानच आहे. त्याच्यावरती आलेलं, भारी पडलेलं त्याला. तो कुठेतरी मित्रांच्या जोडीला चॅलेंज म्हणून स्मशानात गेलेले, चॅलेंज करून. चला स्मशानात जाऊन दाखव. स्मशान ऍक्च्युली बघायला तर सगळ्यात पवित्र जागा असेल ना ती स्मशान, सगळ्यात पवित्र. त्या जागेमध्ये सगळ्यात चांगल्या गोष्टी असतात. नाही असं भूतावळ असतेच, नाही असं नाही, पण तुम्ही जाऊन तिकडे त्या गोष्टीने चॅलेंज करणार तर त्या बॅकफायर तुम्हाला होणारच होणार. तिकडे जा, तुम्ही व्यवस्थित बसा, प्रॉब्लेम काहीच कोणच देत नाही, कारण सगळे स्मशान बांधलेली असतात, प्रॉब्लेम काय. पण तुम्ही चॅलेंजच्या याच्या हिशोबाने गेला की जाऊन तिकडे त्या स्मशानाची राखत उतरवून आण, मग तिकडे जाऊन तुम्ही दारूच पिऊन दाखवा, मग तिकडे जाऊन तुम्ही धिंगाणाच घाला. मग तो त्याच्या ॲक्च्युली त्या चॅलेंजमध्ये त्याला भारी पडलं. 3-4 वस्तू त्याला पकडल्या, वेड्यासारखा करायला लागला, वाकडा तिकडा करून. काय खातोय, काय मारतोय, काय बापाला मारतोय, वडिलांना मारतोय, आईला मारतोय, मार करायचा नुसताच. आणि मारायचा म्हणजे उचलून फेकून द्यायचं एका साईडला, एवढी ताकद येते त्या टायमाला. आले त्या लोकांनी कॉन्टॅक्ट, ते ओळखीचे होते, माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते. तर त्या लोकांनी सांगितलं असं प्रॉब्लेम झाला. तर गेलो, बघितलं काय आहे काय नाही ते बघितलं. तर बोला अख्खं स्मशानच जोडीला घेऊन फिरतोय माणूस. ते स्मशान काढायचं म्हणजे एखाद्याचं म्हणजे बापरे बाप, म्हणजे पूजा बिजा तशी घालायला लागते. जरा कसं आहे, 4 दिवस लागले मला ते कंटिन्यू करायला. त्याला एका जागेवरती बसवून ठेवलं. बोला भाई हा घराच्या बाहेर नाही गेला पाहिजे, हा घराच्या बाहेर गेला तर हा मरणार, हा तुमच्या मग हातात मुलगा येणार नाही. तर त्याला 4 दिवस त्याला बोललो ह्याला घरातच कोंडून ठेवायचा, काहीच नाही, हा बाहेर गेला नाही पाहिजे. मग 4 दिवस हळूहळू करत त्याला एक वस्तू पकडून काढल्या. लिटरली लहान पोरापासून म्हाताऱ्यापर्यंत सगळे होते त्या जंगलात, सगळे घुसलेले. टोटल त्या अंगामध्ये 7 लोक होते, 7 आत्मे, आणि 7च्या 7 नुसते त्याला त्रास होते. म्हणजे त्याला घेऊनच जायचं, बस हा आलं येऊन तिकडे त्रास दिलाच कसा आम्हाला, असं आहे. जाऊन तुम्ही सिगरेटा पिणार तिकडे जाऊन, मस्ती केली तर लघवी करून आला तिकडे जाऊ माणूस जाऊन, आणि त्या स्मशानाची राख उचलून जोडीला घेऊन आलं. त्या राखेमध्ये जे आले ते आले जोडीला, एवढी पॉवरफुल आहे ती राख स्मशानाची. मग त्याला 4 दिवस लागले मला ते सगळं सेटल करायला. नॉर्मल झाला, मग त्याला रक्षा धागा वगैरे बांधून दिला. आता नॉर्मल कामाला वगैरे जातो, व्यवस्थित आहे. मी बघतोय तुम्ही खूप असे तुमचे इक्विपमेंट्स पण आणलेत, आणि हे आपण जनरली टीव्ही मध्ये वगैरे बघायचो, किंवा काय ते हिस्ट्री टीव्ही 18 वगैरे त्यात लागायचे, पण मी प्रत्यक्ष पहिल्यांदा बघतो. तरी काय आहे हे EMF मीटर आहे. याच्यामध्ये ॲक्च्युली हे होतं, तुमची एनर्जी जेव्हा फिरते इकडे तिकडे, ते मोशन्स ट्रॅक करते एनर्जी. आणि हे लाईट्स आहेत ना, हे लाईट्स फ्लॅश होतात. रेडमध्ये आलं म्हणजे इकडे एनर्जी आहे, आजूबाजूला फिरते. हां, ही आहे ती. आता ग्रीन नॉर्मल आहे, इकडे काहीच नाही. हां, असं आहे. हे फिरत राहते कंटिन्यू, म्हणजे कुणी कुठल्या जागेवरती गेलं तर. आणि हे रेकॉर्डर आहे. हा व्हॉइस रेकॉर्डिंग होतो. हा येस, म्हणजे आम्हाला जर कोणाशी हे करायचं आहे, कम्युनिकेट करायचं आहे, हे नॉर्मली मी कोणाच्या क्लायंटच्या याच्यासाठी यूज नाही करत. हे मी समजा कुठे एकटाच कुठे एक्सपिरियन्स करायला गेलो, की कुठे हॉन्टेड साईडला गेलो, तर मी ह्याचा काही इक्विपमेंट काढतो, मग ह्याच्यामध्ये रेकॉर्ड वगैरे करतो. व्हॉइस रेकॉर्ड नाही राहत नाही ह्याच्यामध्ये, हे डिलीट करायला लागते. हा एकदम तेवढ्यापुरती रेकॉर्ड होते, तेवढंच. मग तुम्ही फोनमध्ये वगैरे घेऊ शकता. मी कधी घेतलं नाही, मग गरज नाही पडली. बाकी क्लायंटला ज्याला पाहिजे असेल त्याला मी रेकॉर्ड करून देऊन टाकतो. हे घ्या तुम्ही. ब्लर आवाज येतो एकदम. आता आपण असं नॉर्मली आपण आवाज एकमेकाला कळतोय, त्यामध्ये आवाज कर मध्येच काहीतरी बोलणार आणि गप्प बसणार, असं. म्हणजे नाव स्वतःचं सांगणार किंवा त्याला काय पाहिजे ते सांगणार पटकन, आणि मग ते गप्प बसतात, असं. आणि ही नॉर्मली ही अँटीना आहे, ही मी यूज करते. एनर्जी कुठे कोणा घरामध्ये पण कुठे पण एनर्जी ट्रॅक करते. हां, निगेटिव्ह एनर्जी किंवा पॉझिटिव्ह एनर्जी असेल तर ती ट्रॅक होते. ही अशी पकडून तुला फक्त बघायचं घरामध्ये, घराच्या उंबरठ्यात उभं राहून, मग ती हलते अशी आपोआप, पुढे मागे जाते कंटिन्यू, अशी आहे ती एनर्जी ट्रॅक होते. म्हणजे कुठलीही प्रकारची एनर्जी तुम्ही हे करू शकता, निगेटिव्ह एनर्जीज वगैरे, ही अशी सगळी गोष्ट ही. आणि मग मोशन सेन्सर लाईट्स यूज करतो, किंवा मग ह्याच्या बेल्स, आपली ह्याची ऑफिसमध्ये ऑफिस बेल येतात टांग वाजवायच्या, त्या बेल्स यूज करतो. म्हणजे आम्ही समोर विचारतो की बा आहे असेल तर एक इशारा दे, बेल वाजव, एकदा तुम्ही वाजवता देऊ टुम करून. हां, आणि ते प्रॉपर तिथे आपण त्यांच्याशी संवाद साधू शकतो. असं तुम्ही बोललात ना, की हे जे असे आत्मा असतात किंवा एंटिटी असतात, ते
खूप असतात जे पॉवरफुल असतात, जे ज्यांना त्रास द्यायचा असतो. पण मी असं पण कुठेतरी बऱ्याच लोकांकडून ऐकले किंवा इंटरनेट वगैरेवर पण खूप पॉप्युलर आहे, ते म्हणजे अशा नॉर्मल लोकांच्याही आत्मा असतात, जे जे असं काही काम करता करता गेलेत किंवा वेळेच्या आधी गेले, अर्धी राहिली आहे किंवा आणि त्यांना माहितीच नाहीत की ते गेलेत, तर ते त्या लूप मध्ये अडकलेत असतात. ते कुणाला त्रास नाही. नाही ते आपल्या दुनियेत असतात, ते भटकत असतात कुठे रॅन्डम, कुठे कुठे येणार जाणार काही करणार, पण ते एक बाउंड्री असते त्यांची, पण त्या बाउंड्रीच्या बाहेर ते लोक पण नाही जाऊ शकत. कुठली एंटिटी कुठेही नाही जाऊ शकत जोपर्यंत तुम्ही त्या एंटिटीला सिद्ध नाही करत. कुठल्याही शक्तीला जोपर्यंत तुम्ही सिद्ध नाही करत ना, तोपर्यंत तुम्ही कुठेही पाठवू शकत नाही. ते स्वतःच्या मर्जीने कुठेच नाही जाऊ शकत. आता ह्या याच्या अँगल एरिया पर्टिक्युलर एरियामध्ये तो माणूस जर गेलाय नॉर्मल साधाही आहे, तर तो ह्याच एरियामध्ये राहणार, ह्याच्या बाहेर जाणार नाही. कारण मग बॉर्डर क्रॉस करायला मग ती परमिशन हे ते खूप मगजमारी आहे अशाच. आणि मग ते कोणाला त्रासही देत नाही, ते त्यांचं राहतात. ते आपले विचार करत आता जाऊ कसा, मग त्यांचा तो एक पिरियड असतो, टाइम पिरियड, मग ते एवढे त्यांचं आयुष्य राहिलेलं आहे, मग तेवढं ते कम्प्लीट या भूताच्या योनीमध्ये पूर्ण करतात. गुल. आणि जसं तुम्ही बोललं की आता त्यांचे पण टाईप्स असतात खूप वेगवेगळे, तर ते काय असतात टाईप्स? याच्यामध्ये जखीण आहे, डाकिनी आहे, शाकिनी आहे, हाकिनी आहे, परत मुंजा आहे, ब्रह्मराक्षस आहे, भ्रम आहेत, भरपूर काय आहेत. परत राक्षस आहेत त्याच्यामध्ये, काय बोलतात त्याला, ते मान नसलेले, मान काप्या वगैरे. मानकाप वगैरे, ते भरपूर जातीची भूत आहे याच्यामध्ये. एंटिटी तुम्ही बघायला गेलं तर खूप आहे, हिशोबाच्या बाहेर. आणि सगळ्यात जास्त पावर खबीज आहे, खबीज सगळ्यात बेकार, सगळ्यात अगर कुठला दहिद्री भूत असेल ना, बेकार घाणेरडं, ते खबीज. तो एखाद्याला जर चिकटला असेल ना, तो माणूस लिटरली स्वतःला देव समजतो. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.